नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 यामध्ये 2.1 मधील 10वं उदाहरण आहे. त्याच्यावर स्टार पण केलेलं आहे. हे उदाहरण असेल तर शेवटच्या प्रश्नामध्ये असू शकतो. उदाहरण असं आहे, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. 5.8 मीटर लांबीच्या सीडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीशी टेकते. त्याच ठिकाणी सीडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वळविल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते. तर रस्त्याची रुंदी काढा. हे उदाहरण जे आहे सोपं आहे तसं, पण लिहायला वेळ लागतो. 2 वेळा आपल्याला पायथागोरसचा प्रमेय. याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आकृतीला मार्क असेल. काय आहे? 2 इमारती आहेत, 2 खिडक्या आहेत. तर याच्यामध्ये मी सुरुवातीला काही घटक आकृती काढून घेतली आहे. बघा, आकृती अशी काढली आहे मी. ए ही एक खिडकी आहे पहिल्या इमारतीवर, आणि दुसऱ्या इमारतीवरची खिडकी जी आहे ती डी आहे. ती 4.2 मीटर उंचीवर आहे. आणि बी सी हा रस्ता आहे. आपल्याला रस्त्याची लांबी काढायची आहे. बी सी दिसते. ई या ठिकाणी सी डी इकडे टेकवली तरी तिची लांबी 5.8 मीटर असेल, आणि इकडे जरी वळवली तरी 5.8 मीटर असेल. सीडीची लांबी बदलणार नाही. बदल काय होतो? इकडे टेकवली असता जमिनीपासून खिडकीची उंची 4 मीटर आहे, तर इकडे 4.2 मीटर उंचीवर टेकते अशी वळवल्यास. एकदा अशी वळवली, नंतर अशी वळवली, तर सीडीची लांबी बदलणार नाही. फक्त जमिनीपासून किती उंचीवर ती टेकते ही उंची बदलते. पहिल्या इमारतीवर 4 मीटर उंचीवर टेकते, तर दुसऱ्या इमारतीवर 4.2 मीटर उंचीवर टेकते. आकृतीचं वर्णन मी लिहिलं आहे थोडक्यात. सीडीची लांबी एई बरोबर डी बरोबर 5.8 मीटर. एक खिडकीची जमिनीपासूनची उंची ए बी बरोबर 4 मीटर. बी या खिडकीची जमिनीपासूनची उंची सी डी बरोबर 4.2 मीटर. रस्त्याची रुंदी बी सी बरोबर बी अधिक सी हे आपल्याला काढायचं आहे. आता आपण हे सोडवणार कसं? अगदी सोपं आहे बघा. आधी हा त्रिकोण घेणार. त्रिकोण ए बी मध्ये बी 90 अंश. पायथागोरस वापरणार. कर्ण दिलाय, एक बाजू दिली आहे, त्यावरून बी मिळेल. नंतर दुसऱ्या त्रिकोणामध्ये हा पण 90 अंशाचा आहे. याच्यामध्ये कर्ण वर्ग वरून एक बाजू दिली आहे, दुसरी बाजू पायथागोरसच्या सूत्राने काढता येईल. तर आपण सुरुवात करूया. त्रिकोण कोणता? ए बी ई मध्ये दिसतोय. कोणता कोण 90 अंशाचा आहे? कोण बी बरोबर 90 अंश. म्हणून काय होईल लक्ष द्यायचं आहे. बी जर 90 अंशाचा असेल तर कर्ण कोणता असणार आहे? आकृतीमध्ये बघा, बी 90चा आहे, कर्ण असेल एई. एई वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी वर्ग. एई वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीई वर्ग. याला कारण असेल पायथागोरस. पायथागोरसचे प्रमेय. हा झाला आपला असेल समीकरण 1. दिसतोय. ए वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी वर्ग. याला मी दिला समीकरण 1. नंतर दुसऱ्या त्रिकोणामध्ये पण याची आपण किंमत काढू. एई किती दिलाय? 5.8 चा वर्ग. ए बी दिलाय 4 चा वर्ग अधिक बी वर्ग. 5.8 चा वर्ग जी आहे ना, तुम्ही रफ कॅल्क्युलेशन करा. 5.8 गुणिले 5.8 वर्ग म्हणजे त्याच संख्येचा त्याच संख्येशी गुणाकार. तर तो येतो 33.64. 33.64. 4 चा वर्ग 4 गुणिले 4 म्हणजे 16 अधिक बीई वर्ग. मग याच्यामध्ये आपण काय करतो? 33.64 मधून हा 16 वजा होईल बरोबर बी वर्ग.
यांची वजाबाकी करा. 33 मधून 16 गेले. थोडक्यात तुमच्याकडे 33.64 आहे, त्यातून 16.00 गेले म्हणजे किती राहील सांगता येईल कोणाला? 17.64. आणि शेवटी म्हणून बी बरोबर असेल वर्गमुळात 17.64. आणि हा कशाचा वर्ग आहे माहिती आहे? इथे तुमचा वेळ जाऊ शकतो. हा 42चा वर्ग आहे 1764. म्हणून इथे येईल किती? 4.2 मीटर. बी बरोबर. याची आपल्याला गरज पडणार आहे. याला 2 क्रमांक दिला. आता आपण परत त्रिकोण दुसरा घेणार आहे. कोणता? त्रिकोण DEC मध्ये कोणता 90 अंशाचा आहे? सी कोण 90 अंशाचा आहे. कोण सी जो आहे तो 90 अंशाचा आहे. त्रिकोण DCE मध्ये कोण सी बरोबर 90 अंश सॉरी 90 अंश. मग इथे येईल डी वर्ग बरोबर DC वर्ग अधिक EC वर्ग. हा असेल पायथागोरसचे प्रमेय. नाही कळलं? डी वर्ग बरोबर DC वर्ग अधिक EC वर्ग. डी वर्ग बरोबर DC वर्ग अधिक EC वर्ग. ओके, पुढे जाऊया. CD आहे, त्याची लांबी तेवढीच असेल 5.8चा वर्ग. DC दिलाय किती? 4.2चा वर्ग बरोबर EC वर्ग. आता आपण 5.8चा वर्ग काढला होता, किती आलेला? 33.64. आता 4.2 हा कशाचा आहे? सांगता येईल? 4.2चा वर्ग आपण काढला आता, किती? 17.64 अधिक EC वर्ग. मग 33.64 वजा 17.64 बरोबर EC वर्ग. वजाबाकी केली तर EC वर्ग बरोबर काय मिळेल? याच्यामधून 33.64 मधून 17.64 गेले तर उरतात किती? 16. किती उरतात? 16. 64 मधून 64 गेले, 33 मधून 17 गेले. EC बरोबर असेल वर्गमुळात 16. EC बरोबर 4 मीटर. हा असेल आपला समीकरण 3. मग इमारतीची उंची, लक्ष द्या जरा. रस्त्याची रुंदी, कोणत्या आकृतीमध्ये बघा? B अधिक C. BC बरोबर B अधिक C. BC बरोबर BE अधिक EC. आपण दुसऱ्या समीकरणामध्ये B काढलाय, किती आलाय? 4.2 अधिक इकडे 4 बरोबर 4 आणि 4 8.2 मीटर. ही असेल रस्त्याची रुंदी. सराव करा, रीत समजून घ्या. फार सोपं आहे, एवढं कठीण नाही आहे म्हणून हे घेतलं आहे. फक्त उदाहरणच खूप मोठं आहे. बेस्ट ऑफ लक. आणि आवडलं तर लाईक आणि शेअर करा. तुमच्या मित्रांना पण लिंक शेअर करा. बेस्ट ऑफ लक.